मॅथ्स मध्ये एक्झाम्पल पाठ करताय तर आतापासूनच सावधान. नमस्कार, मी ओंकार सर, फाउंडर अँड डायरेक्टर ओम ऋषी ट्युशन क्लासेस. तर पहा, बरेचसे मुलांचा प्रश्न असतो की सर मॅथ्स मध्ये पाठांतर नेमकं करायचं कशाचं. कारण बरेचसे मुलं काय करत असतात, न्यूमरिकल्स वगैरे पाठ करून जात असतात. तर विचार करा बाळांनो, प्रत्येक क्वेश्चन हा तुमच्या मनासारखा पेपरमध्ये येणार नाहीये. मग तुम्हाला नेमकं पाठांतर करायचं कशाचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही कोणताही फ्रॅक्शन असू द्या किंवा कोणताही एक्झाम्पल असू द्या, त्यामध्ये तुम्हाला गरज पडते ती टेबल्सची. त्यासाठी टेबल्स पाठ करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरा विषय आहे तो फॉर्म्युलाचा. म्हणजे फॉर्म्युला प्रत्येक हा पाठ करणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याचशा मुलांचा हाही प्रश्न असतो की सर फॉर्म्युला पाठ करत असताना तो फॉर्म्युला पाठच होत नाहीये. म्हणजे समजा मी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू जर म्हणलं तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे मला माहित आहे, बरोबर. पण हे पाठ करताना मी पाठ करतो, पण पेपरमध्ये मला ते लिहिता येत नाही का? कारण तुमची त्यासाठी रिव्हिजन नसते. म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न असतो माझ्या मुलांना की तुम्ही रिव्हिजन किती वेळा केली. जर तुम्ही 3 ते 4 वेळा रिव्हिजन करत असाल आणि त्यामधून तुम्हाला आउटपुट काहीतरी मिळेल याचा विचार करत असाल तर आता स्टॉप करा. कारण तुम्हाला ती रिव्हिजन कंटिन्युअसली करायची. म्हणजे डेली तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तुमचा मॅथ्स हा सब्जेक्ट घेतलाच पाहिजे. त्यानंतर अजून गोष्ट पाहिजे झाली तर तुम्हाला पाठांतर करायचंय टेबलचं आणि फॉर्म्युलाचं. आता तुम्ही म्हणता सर तर क्वेश्चन पेपरमध्ये पडतात ते वेगळे असतात, बरोबर ना. मग त्यासाठी क्वेश्चन पण समजून घेणं खूप गरजेचं असतं. क्वेश्चन एकदा का समजला त्यानुसार आपण काय करतो, आपल्या सगळ्या गोष्टींचा अंदाज लावत जातो आणि मग आपल्याला तो सॉल्व्ह होत असतो. पण त्यासाठी तुमचं असतं गरजेचं ते म्हणजे बेसिक्स, आणि त्यासाठी पाठांतर असणं गरजेचं असतं टेबल्स आणि तुमच्या फॉर्म्युलाचं. तर आजची टिप्स कशी वाटली मला मेसेज करून जरूर कळवा.